प्रकारच्या सर्व प्रकारच्या जे काही एसटी बसेस आहेत त्यांचं जे काही तिकीट आहे ते तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून बुक करू शकता. म्हणजे तुम्ही गर्दीमध्ये तुम्हाला जायची गरज नाही. घर बसल्या ऑनलाईन तिकीट बुक करायचं आणि निवांत बसून तुम्ही कुठेही प्रवास करू शकता. आता ऑनलाईन तुमच्या मोबाईलमधून घर बसल्या कसं तिकीट बुक करायचं या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे MSRTC. MSRTCचं जे काही हे ऍप्लिकेशन दिसतंय MSRT बस रिझर्वेशन हेच ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. या ऍपची लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं. ओपन केल्यानंतर याला परमिशन द्यायची आहे, ऍक्सेप्ट करायचं आहे आणि इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता वरती तुम्हाला साइन इन आणि रजिस्टरचं बटन दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. साइन इन रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पहा साइन इन रजिस्टर पुन्हा इथे दिसेल ऑप्शन, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला क्रिएट अँड अकाउंटचा एक ऑप्शन आहे खाली, क्रिएट अँड अकाउंट वरती क्लिक करायचं आहे. इथे आपलं अकाउंट उघडून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे असेल ते, जन्मतारीख, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि एक पासवर्ड तयार करायचा आहे आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं इथे अकाउंट तुम्ही उघडून घ्या. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे यायचं आहे आणि आपला अकाउंट बनवताना जो काही ईमेल ID आणि पासवर्ड टाकला होता तो इथे टाकायचा आहे. फॉरवर्ड करायचं असेल तर फॉरवर्ड पासवर्ड सुद्धा करू शकता. ईमेल ID आणि पासवर्ड इथे टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. आपलं इथे लॉग इन अशा पद्धतीने झालेलं आहे. तर अकाउंट उघडून आपलं इथे लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. पाठीमागे यायचे आता होम पेजवरती अशा पद्धतीने वरती तुमचं नाव दिसेल आणि खाली आपल्याला आता सोर्स कुठ्यापासून कुठपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर सोर्स आपल्याला निवडायचा आहे. ज्या गावामधून तुम्ही बसणार आहात, ज्या शहरामधून तुम्ही बसणार आहात त्या शहराचं नाव इथे टाकायचं आहे, गावाचं नाव इथे टाकायचं आहे आणि ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेस्टिनेशन आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, आपल्याला जिथे तुम्हाला उतरायचं आहे, जिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे ते इथे आपल्याला डेस्टिनेशन टाकायचं आहे. समजा मला इथे जायचं आहे बोरवलीला, तर मी बोरवली इथे सिलेक्ट केला. हे 2 लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली तारीख विचारेल कोणत्या तारखेला तुम्हाला जायचं आहे, आज जायचं, उद्या जायचं, परवा जायचं, जी काही तारीख आहे ती तुम्ही इथे कॅलेंडरनुसार सिलेक्ट करायची आहे. ती तारीख तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जेव्हा जायचं तारीख सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला खाली चेक अवेबिलिटीचा ऑप्शन दिसेल. बस शोधा हा पर्याय दिसेल. जी तारीख आहे ती सिलेक्ट करा. डेस्टिनेशन झालं, सोर्स झालं, तारीख झाली. आता चेक अवेलेबिलिटी या बटनावरती क्लिक करायचं आहे. चेक अवेलेबिलिटी बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बसेस दाखवले जातील. भरपूर बसेस दिसतील. कुठपर्यंत कुठे जाणार आहेत ते सगळे दिसतील. किती टायमिंगला दिसणार, डिपार्ट टायमिंग दिसेल, किती तासाने पोहोचणार आहेत ते दिसेल. बस टाईप कुठली आहे, बस ती पण दिसेल. सगळी माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल. ती इथे सगळे चेक करायचे आहे. टायमिंगनुसार एक तुम्ही कोणतंही टायमिंग इथे सिलेक्ट करा. जे काही टायमिंग तुम्हाला आवडेल ते इथे त्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अवेलेबल सीट्स पण तुम्हाला दाखवले जातील. त्यानंतर आता बोर्डिंग, आता तुम्ही कुठून बसणार आहात एवढी तुम्हाला दाखवले जातील. जे काही सोर्स आहेत, आता तुमच्या गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, कुठून बसणार आहात. त्यानंतर अलाइट्स म्हणजेच अलाइटिंग म्हणजे कुठे उतरणार आहात, कोणत्या स्टॉपला तुम्हाला उतरायचं आहे. तर हे भरपूर स्टॉप तुम्हाला दिसतील. इथे तुम्हाला जिथे उतरायचं आहे तो स्टॉप तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर इथे पाहू शकता आता बसचे दाखवले जातील. म्हणजे तिथे लोक कशा पद्धतीने कलर वाईज तुम्हाला दाखवलं जाईल. ज्यामध्ये लेडीजसाठी पिंक कलरमध्ये आहे, बुक झालेले असतील तर ते ब्ल्यू कलरमध्ये आहेत. सिनियर सिटीजनसाठी जे काही कलर आहेत ते तुम्हाला दाखवले जाईल. रेड कलर सुद्धा आहे. तर कोणकोणत्या कलरसाठी कुठले आहेत ते तुम्ही इथे चेक करून घ्या. इथे तुम्हाला दिसतील. त्यानंतर आता जे बुक करायचे लेडीजसाठी असेल ते लेडीजसाठी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर जनरल असेल तर जनरलसाठी व्हाईट कलरचं आहे तर जनरल कोणीही ते सिलेक्ट करू शकतो. मी आता एक बुक करतो, इथे सिलेक्ट केली. सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथे विचारले तुमचं नाव, जे काही सीट असेल ते तुम्ही व्यवस्थित इथे सिलेक्ट करा. सीट व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर तुमचं नाव इथे टाकायला विचारेल. त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे काही असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर वय किती आहे तुमचं ते इथे टाकायचं आहे. आता मी फिमेल जर सिलेक्ट केलं तर तुम्ही इथे पाहू शकता ऑप्शन आलेले आहे. सिनियर सिटीजन असेल तर पॅन कार्ड लागेल. अमृत योजनेअंतर्गत पॅन कार्ड लागू शकतं. त्यानंतर सिनियर सिटीजनसाठी महिलांसाठी पहा महिला सन्मान निधी योजना आहे. म्हणजे हाफ तिकीट सुद्धा तुम्हाला इथूनच काढता येऊ शकतं. म्हणजे पूर्ण तिकीट भरायची गरज नाही. महिला सन्मान निधी योजना इथे ऑप्शन निवडून तुम्हाला तिकीट हाफ लागेल. तर अशा पद्धतीने सुद्धा महिलांचं तिकीट सुद्धा तुम्ही इथूनच बुक करू शकता. गर्दीमध्ये सुद्धा तुम्हाला तेवढंच तिकीट द्यायचं आहे आणि असं इथूनच आधी निवांत बसून सुद्धा तेवढंच तिकीट द्यायचं. तर बुक करायचं ऑनलाईन पद्धतीने सगळी माहिती टाका. खाली मोबाईल नंबर टाका आणि खाली पे बटनावरती क्लिक करा. त्यानंतर खाली इथे सगळी माहिती येईल. इथे सगळे पेमेंट दाखवलं जाईल. प्रोसीड टू पे बटनावरती खाली तुम्हाला क्लिक करायचं आहे. सगळी माहिती चेक करा. त्यानंतर पेटीएम बटनावरती क्लिक करा. पेटीएम बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे येणार आहात. पुढे तुमच्याकडे काहीही ऑप्शन इथे दिलेले आहेत. तुम्हाला आता समजा युपीआय हा ऑप्शन निवडा म्हणजे सोपं जाईल. युपीआय हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा ऑप्शन तुम्हाला दिसतील. तर तुम्ही हे
यापैकी एक कोणता मी फोनपे निवडतो आणि खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करतो. तर मी फोनपेमधून इथे पेमेंट करून घेतो. इथे पेमेंट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं तिकीट जे आहे ते बुक झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही तिकीट बुक करू शकता. आणि ह्याचं डाउनलोड करण्यासाठी इथे वरती पीडीएफचा ऑप्शन आहे पहा. या पीडीएफ बटनावर जसं तुम्ही क्लिक कराल वरती कोपऱ्यामध्ये, तर तिथे पीडीएफ तुमची डाउनलोड होईल तुमच्या मोबाईलमध्ये. अलाव करायचं आहे. पीडीएफ डाउनलोड झाली. आता ही मोबाईलमध्ये आपल्या ठेवायची आहे आणि एक आयडेंटिटी आधार कार्ड वगैरे ठेवा. हे पहा पीडीएफ झालेले. आता एसटी मध्ये तुम्ही गेला तर फक्त हे तिकीट दाखवायचं आणि जर तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत जर भरलं असेल तर तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्ही दाखवू शकता. सिनियर सिटीजन वगैरे असेल तर आधार कार्ड, महिला सन्मान निधी काही दाखवायची गरज नाही, जनरलला काही दाखवायची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.